महापालिका निवडणुकीमध्ये बिनविरोध निवडून आलेल्या नगरसेवकांची आता धाकधूक वाढली आहे, कारण 66 उमेदवार बिनविरोध निवडून आल्यानंतर राज्य निवडणूक आयोगानं या प्रक्रियेची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिलेत। तोपर्यंत या उमेदवारांच्या विजयाची अधिकृत घोषणा स्थगित करण्यात आली आहे। या निवडींमध्ये गैरप्रकार झाल्याचा संशय व्यक्त करत राज्य निवडणूक आयोगानं या सगळ्या प्रकरणांची चौकशी करण्याचं धाडसी पाऊल उचललंय। निवडणूक आयोगानं महापालिका आयुक्त, निवडणूक निर्णय अधिकारी आणि पोलीस आयुक्तांकडून या संदर्भात सविस्तर अहवाल देखील मागवलाय। दरम्यान राज्यात 66 उमेदवार बिनविरोध निवडून आल्यानं यावरूनच खासदार संजय राऊतांनी सरकारसह निवडणूक आयोगावर निशाणा साधलाय। बिनविरोध निवडणुकीसाठी साम दाम दंड भेदचा वापर केला गेला, उमेदवारांना 5-10 कोटी रुपये वाटले असा आरोप राऊतांनी केलाय। तसंच राज्य आणि केंद्रीय निवडणूक आयोग भाजपचं पाळीव मांजर झाले असा घणाघात देखील संजय राऊतांनी केलाय। देशाच्या इतिहासामध्ये नव्हे तर जगाच्या इतिहासामध्ये इतके बिनविरोध लोक कधी निवडून आले नव्हते। हे तुम्हालाही माहिती आहे, पत्रकारांना माहिती आहे, राजकीय विश्लेषकांना माहिती आहे आणि लोकांनाही माहिती आहे। 65 लोक बिनविरोध निवडून येतात आणि या महाराष्ट्रामध्ये हा जो नवीन ट्रेंड सुरू झाला बिनविरोध निवडून आणण्याचा, साम दाम दंडभेद, जबरदस्तीनं समोरच्या उमेदवारांना माघार घ्यायला लावायची, त्यासाठी निवडणूक यंत्रणा वापरायची, नाहीतर समोरच्या उमेदवारांवरती पैशाचा पाऊस पाडायचा। 5-5 कोटी 10-10 कोटी रुपये दिले या बिनविरोध होण्यासाठी आणि उमेदवारांना माघार घेण्यासाठी। जर हे विकले गेले असतील किंवा दबावानं मागे घेतले असतील तर त्या भागातल्या मतदारांनी काय करायचं, हा प्रश्न निवडणूक आयोगाला कधी पडलाय का? निवडणूक आयोग हे या भ्रष्टाचारांच्या ताटाखालचं मांजर झालं आहे। हे पाळीव मांजर आहे निवडणूक आयोग, महाराष्ट्राचा आणि देशाचा। नोकर आहेत भाजपचे आणि या भ्रष्ट मंत्र्यांचे। जे कल्याण बॅनर्जी म्हणाले की ज्ञानेश कुमार इज द सर्वंट ऑफ बीजेपी, ते सत्य आणि महाराष्ट्रातले दोन्ही निवडणूक आयुक्त सुद्धा हे हरकामे आहेत, सरकारचे हरकामे।